जगद्गुरु श्री सिद्धारूढ परब्रह्मणे नमः. श्री सिद्धारूढ महात्म्य. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सिद्धारूढाय नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरु सिद्धारूढ स्वामी परब्रह्मणे नमः. श्री सिद्धारूढ स्वामींचा जय जयकार असो. आदी आणि अंत नसलेल्या अनंता तत्वतः तूच ही श्री गणेश आणि शारदा देवी होऊन नटला असे आहेस. तुझ्या परम कृपेने हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण होवो. तुझ्याच कृपेने ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारी रेड्याने वेद पाठन केलेले प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणे मतिमंद असलेल्या मी तुझे अगाध्य असे चरित्र रचित आहे. ज्याच्या कृपेने मुका बोलू लागतो, पांगळा पर्वत ओलांडतो आणि जन्ममाग या जगातील चित्रविचित्र गोष्टी पाहू लागतो. असा हा तुझ्या बुद्धीस प्रेरणा देत आहेस. केवळ तुझ्या लीला दाखवून तू आम्हास कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवितोस. केवळ विनोद म्हणून जरी तू एखादा महान शिळेला आज्ञा देशील तर तिलाही जीभ निर्माण होईल. ती उपनिषदाचा अर्थ सांगू लागेल. असा तू सर्वभूती वसतोस. तूच ब्रह्मरूपाने जग निर्माण करणारा, श्री विष्णू रूपाने त्या जगाचे पालन पोषण करणारा आणि रुद्र रूपाने त्या जगाचा संहार करणारा होतोच. प्रेमाने तुझ्या नावाचा जय जयकार करताच संकटे दाही दिशांना पळतात आणि आतुरतेने तुझे चरित्र वर्णन करण्याची मनाला स्फूर्ती येते. अशा त्या दयाळू सद्गुरु माऊलीने केवळ माझा उद्धार करण्याकरिता हृदयांतरी आपले जीवन चरित्र वर्णन करण्याची प्रेमळपणे मला आज्ञा दिली. माझे अंतःकरण पूर्णपणे व्यापून तुझी जीवन कथा तूच पूर्णपणे सांगत आहेस आणि हे सद्गुरु माते, माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाचे निमित्त करून जणू काही तू खेळ खेळत आहेस. अशा त्या सद्गुरुरायास नमन करून आणि तिन्ही ज्ञानेंद्रिये त्यास अर्पण करून जे संत सद्गुरुरायास अतिशय प्रिय आहेत त्यांच्या चरणांना वंदन करून, ज्या संतांच्या केवळ कृपेने देखील प्राणीमात्र भवसागर तरून जातात आणि ज्यांची सेवा प्रत्यक्ष श्री भगवान शंकर अतिशय आदराने करतो, जे ब्राह्मण आणि शूद्र तसेच अनाथ पतित किंवा महारांमध्ये भेदभाव करीत नाहीत, ज्यांच्या मुखी अहोरात्र भगवंताचे नाव असते, श्रीहरी स्वतः त्यांच्या चाकर बनतो. श्रोते जाणोहो, आता श्री सद्गुरूचे चरित्र ऐका, जे हुबळीत स्वतःच्या आश्रमात राहून भक्तांचा सांभाळ करतात. श्री सिद्धारूढ महाराज जणू काही शुद्ध चैतन्याचा मेघ असून सर्वांच्या हृदयी परमात्मारूपे वसतात आणि जे कोणी त्यांना अनन्य भावाने भजतात त्यांना ते स्वतःनीच म्हणजे कैलासपती नेतात. जे सर्व कला आणि विज्ञानी सुशोभित आहेत, ज्यांना सर्व शास्त्रे
मुखोद्गत आहेत आणि जे भक्तांचे कल्पवृक्ष म्हणूनच घेतात ते श्री सिद्धारूढ महाराज सर्व सद्गुणांनी शोभून दिसतात. जे प्रातःकाली तसेच चौथ्या प्रहारी भक्तगणांना वेदांत ज्ञानाचे अमृत पाजून त्यांच्या या प्रापंचिक जीवनातील श्रमांचा परिहार करतात. अशा त्या सद्गुरू श्री सिद्धारूढ स्वामींना दररोज भेटण्यास 4 प्रकारचे भक्त येत आणि ज्यांची जशी मानसिक स्थिती आणि आध्यात्मिक अधिकार असेल त्याप्रमाणे श्री स्वामी त्यांच्याशी भजन करीत असत. त्या भक्तांमध्ये प्रथम अशा भक्तांचा समावेश होतो ज्याने मन, घर, पत्नी इत्यादी एकही गोष्टींमध्ये गुंतलेले असून ते स्वसुखाकरिता श्री सद्गुरूंकडे येऊन पत्नी, पुत्र, धन इत्यादी गोष्टींची इच्छा व्यक्त करतात. श्री सिद्धगुरू पूर्णपणे दयाळू असल्याने भक्तगण अशा नश्वर गोष्टींची इच्छा व्यक्त करतात म्हणून त्यांना नामस्मरण करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांच्या एकही इच्छा पूर्ण होतील. अशा भक्तांचे सद्गुरू कृपेने मनोरथ पूर्ण होतात व ते अत्यंत आदराने करुणाधन अशा सद्गुरूंना नित्य भजतात, जेणेकरून त्यांचे अंतःकरण निर्मळ होते. दुसऱ्या प्रकारचे भक्त जे भवसागरातील दुःख कष्टांमुळे गांजलेले असून प्रपंचात राहून मोक्षप्राप्तीची इच्छा करीत असतात, असे भक्त सद्गुरू चरणी येऊन अत्यंत दीन भावाने विनवितात, हे प्रभो, आम्हास वाचवा. या प्रपंचात अडकून आम्ही अतिशय श्रमलो आहोत. जरी हा प्रपंच असार आणि दुःखमय आहे तरीही तो आमच्या हातातून टाकविला जात नाही. तेव्हा असाच प्रपंचात तुम्ही आम्हाला तुमच्या कृपेने अपार असे मोक्षाचे सुख द्यावे. हे ऐकताच सद्गुरुवर्य दयार्द्र अनंतकरणाने त्या भक्तांना शास्त्राचे श्रवण आणि नामजप करण्यास सांगतात, जेणेकरून त्यांचे चित्त अत्यंत निर्मळ तसेच बलशाली होते. प्रेमाने शास्त्र श्रवण तसेच भजन केल्यानंतर ते प्रपंचापासून सहज रीतीने अल्पित होतात. असे भक्त प्रपंच तसेच परमार्थ दोन्हीही गुंतल्या कारणाने त्यांची द्विधा मनस्थिती होते. अशा स्थितीत ते काही काळ तळमळतात आणि सरते शेवटी प्रपंचाचा त्याग करतात. तिसऱ्या प्रकारचे भक्त मनोनिर्धाराने प्रपंचातील कार्याचा त्याग करून अत्यंत आदराने गुरुगृही राहून कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता सद्गुरू सेवा करतात. असे भक्त सद्गुरू आज्ञेनुसार भिक्षा मागण्यास जातात. भिक्षा आणून गुरूस अर्पण करतात आणि गुरु जे देतील ते अन्न सेवन करून अत्यंत प्रेमाने गुरुचरणास सान्निध्यात राहतात. असे भक्त नित्यनियमपणे आणि आदरयुक्त भावने ज्ञानाचा सागर असलेल्या सद्गुरूंच्या मुखातून अमृताप्रमाणे स्त्रवणाऱ्या वेदांचे श्रवण करतात. त्यानंतर असे भक्त ऐकलेल्या वेदांताविषयी आपापसात चर्चा करतात व एकांतात बसून निश्चयपूर्वकपणे त्यांचे मनन करतात. अशा प्रकारे दररोज सद्गुरुगृही श्रवण आणि मनन झाल्यामुळे गुरुकृपेने त्यांच्या मनातील तीव्र विषयासक्ती पूर्णपणे नाहीशी होते.
चौथ्या प्रकारचे सर्वश्रेष्ठ असे अधिकारी भक्त दीर्घकालापर्यंत मनन तसेच साधनाभ्यास करतात आणि त्यांचे अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतर स्वभावसा प्राप्त करतात. अशा भक्तांना कृपाळू सद्गुरू एकांतात गहन अर्थाच्या महावाक्याद्वारे उपदेश देतात, ज्यामुळे त्या भक्तांना परब्रह्म आणि आत्मा यातील ऐक्याचा बोध होतो. तेणेकरून त्यांच्या मनातील द्वैत आणि अद्वैत संपूर्णपणे नाहीसे होते. तसेच सर्व वृत्तीचा नाश होऊन एका अखंड अशा आनंदभावात ते रमण होतात. त्यांच्यावर सद्गुरूंची पूर्णपणे कृपा होते. ते ईश्वरचरणी स्थान प्राप्त करून सर्वतः श्रेष्ठ अशा ब्रह्मस्वरूपास पावतो. एवढे परमोच्च पद जरी त्या भक्ताने प्राप्त केले तरी सुद्धा तो नियमितपणे व प्रेमाने सद्गुरू सेवा करतो. अंतर्बाह्य सर्वांगी नम्रतेने आणि दयाळूपणे वागतो. असे 4 प्रकारचे भक्तगण श्री सिद्धारूढ स्वामींना भेटण्याकरिता दररोज येतात आणि त्यांच्या आध्यात्मिक अधिकारानुसार श्री सद्गुरू सिद्ध त्यांना योग्य असा बोध करतात. दूरदूरच्या प्रांतांमधून अनेक भक्तजन येतात व श्री सिद्धारूढ स्वामी जरी देहाने सिद्धाश्रमात दिसत असले तरी ते परप्रांती अथवा परदेशी असलेल्या भक्तांना त्यांचे दुःख निवारण्याकरिता भेटत असतात. त्यांची संकटे नष्ट करून त्यांनी अर्पविलेल्या पूजा त्या स्थळी जाऊन स्वीकारून त्यांना अखंड भक्ती मार्गास लावून करुणाघन त्यांच्या स्वरूपे उद्धार करतात. त्यावेळी गुरु महाराजांनी जे जे चमत्कार दाखविले ते सर्व चमत्कार भक्तांना खात्रीपूर्वक ज्ञान आहेत. अशा सर्व चमत्कारांना एकत्र करून या ग्रंथात लिहिलेली मला श्री गुरूंची आज्ञा दिली आहे. श्री सद्गुरूंनी असे वरदान दिले आहे की जे लोक हे चरित्र वाचतील त्यांची सर्व पापे नष्ट होऊन ते ब्रह्मानंदी तल्लीन होतील. श्री सिद्धारूढ स्वामीच्या कृपेने आध्यात्मिक शास्त्राचा अधिकार आणि आध्यात्मिक शास्त्राची जाण नसलेला मनुष्य अशा सर्वांनाच आनंद देण्यासारखा हा ग्रंथ रसाळ झालेला आहे. ज्याप्रमाणे लोकांच्या हातातील लेखणी केवळ लेखाच्या मनातील विचार लिहिण्याचे काम करते, त्याचप्रमाणे या ग्रंथलेखनात माझी देखील एक लेखनीच भूमिका आहे आणि श्री सद्गुरू महाराज स्वतः माझे शरीर आणि मन व्यापून माझ्याकडून स्वतःचे चरित्र लिहिवित आहेत. या ग्रंथात व्यक्त झालेल्या शुद्ध भावना या ग्रंथाच्याच म्हणून समजाव्या आणि चुकून व्यक्त झालेल्या अशुद्ध भावना माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाच्याच आहेत असे समजून घ्यावे. दयाळू अशा श्री सिद्धारूढ स्वामीचे जन्मस्थान कोणते तसेच त्यांच्या जन्मापासून त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र आम्हाला सविस्तर सांगावे. श्रोत्यांची विनंती ऐकून वक्त्याचे मन आनंदित झाले. तेव्हा श्रोतेहो सावधान चित्तेने ही अमृतासमान कथा ऐका. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात अशा या श्री सिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा पहिला अध्याय श्री शिवदास श्री सिद्धारूढ स्वामीच्या चरणी अर्पितो.
सर्वांचे कल्याण हो. श्री गुरु सिद्धारूढ चरण रविंद नमस्तू.